आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना निवडून द्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तुम्ही कधी मला आधी हाताने परत पाठवलं नाही. आज सुरुवात तळेगावच्या परिसरामध्ये होती, तळवड्याच्या परिसरामध्ये होती. माझी तुम्हाला विनंती आहे, जे तळवडे असेल किंवा माझं जे तळवडे गावठाण असेल, माझं ज्योतिबा नगर असेल, गणेश नगर, उटी नगर, त्रिवेणी नगर, सहयोग नगर, या सगळ्या भागामध्ये कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. फार कमी दिवस आहे, पायाला भिंगरी बांधल्यासारखा प्रचार झाला पाहिजे. कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होता कामा नये, कुठेही खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम करायचं कार्य नाही. आपण विकास करणारी माणसं, आपण विकास करून दाखवलेला आहे. आणि जो काही आता तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडला कर्जामध्ये ढकलण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना आता आपल्याला बाजूला करायचं आहे आणि ते तुमच्या हातात आहे. ते पवित्र मन उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मांडण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. उद्या आणि परवा अजून 2 दिवस हे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत आहे. सगळेजण बघतायत. आता तर इथे 4 उमेदवार तर आपले जाहीर झाले, परंतु समोरचे म्हणतायत दादा कधी उमेदवार जाहीर करतो मग आपले करू. मी म्हणतोय ही कधी करतायत ते बघतो मग आपले करू. कारण शेवटी जशाच तशी टक्कर देण्याच्या करता व्यवस्थितपणे बॅलन्स साधला पाहिजे. मी सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न इथं सगळे उमेदवार ज्यावेळेस जाहीर होतील त्यावेळेस करणार आहे. आपण अजिबात त्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका. आणि काही अनुभवी, काही तरुण अशा वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व देणार. मित्रांनो, आज मी जवळपास 4 वर्षांनी सरकारमध्ये आहे. त्याच्यामुळं सरकारमध्ये काम करत असताना सरकारमधले आपली काम ही करून देण्याच्या बद्दल माझ्याकडनं कुठली अडचण येणार नाही. माझी केंद्रात पण ओळख आहे. मग पंतप्रधान साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी असतील, शिवराज चव्हाण असतील, नड्डाजी असतील, अनेकांची नावं घेत आहेत. आपले केंद्रातले पण प्रश्न राजनाथ सिंग असतील, तिथंही आपण जाऊ शकतो, तिथंही आपण पाठपुरावा करू शकतो. काही अडचण नाही. आपल्या विचाराचे काही खासदार त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो. त्याच्यावर तिथेही अडचण नाही. साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीने होतं. शेवटी मित्रांनो, आपण अनेक जण शेतकरी